ठाण्यात वाहतूक पोलिसांना आज 2 तरुणांनी अडवून नियमांबद्दल जाब विचारलाय। सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची बरीच चर्चा होते। पाहूया। हो साहेब, थांबा, कशाला पळतायत? लोकांना नियमांचे धडे देणाऱ्या वाहतूक पोलिसांना ठाण्यातल्या 2 मुलांनी चांगला धडा दिलाय। हा व्हिडिओ ठाण्यातल्या अंबिकानगर मधला आहे। हेल्मेट नव्हतं म्हणून या वाहतूक पोलिसांनी एका तरुणाकडून 500 रुपये दंड आकारला। मात्र गाडीचं एक चाकही सिग्नल तोडून पुढे गेल्यावर दंड आकारणारे पोलीसच अस्पष्ट नंबर प्लेटच्या गाडीवरून जात असताना तरुणांनी त्यांना रोखलं। हो साहेब, थांबा, कशाला पळतायत? तुमचा नंबर प्लेट नाही, गायब आहे। ठीक आहे, ठीक आहे। ही दुसऱ्याची गाडी जमा करायची, दाखव। जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता? नाही, तुमचा पण नावाचा आहे का? लावू शकत तू? नाही हो, काय करायचं साहेबांना बघा, हे चुकीचा करता, हे लोक कुठून पण येऊन फाईन मारतात। हे असं हे लोक करतात। हे बघा, ही गाडी कोणाची भलत्याची उचलून आणली, गाडी नंबर प्लेट नाही, काय ना, अजून आम्हाला लोक हे करतात। गाडीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा स्पष्ट लोगो दिसत असताना ही गाडी आपण जप्त केल्याचा दावा पोलीस करत होते। ही नंबर प्लेट नसलेली गाडी तुमची, आमची नाहीये। मग तुम्ही कशी घेऊ शकता? मशीनला आमची गाडी आहे। गाडी कधीच पोलीस उचलून नेत नाही, त्याऐवजी टोईंग करून इतर कर्मचारी नेतात। मात्र व्हिडिओ सुरू झाल्यावर पोलीस आपल्या मित्राची गाडी असल्याचा दावा करू लागले। तरुण पोलिसांना केवळ प्रश्न करत असताना एक पोलीस वर्दीला हात लावू नको म्हणून खाकीचा रुबाब दाखवू लागतो। हे लोक कुठून पण येऊन फाईन मारतात। आणू शकतात? नाही, तुमचा पण नावाचा आहे का? लावू शकत तू? नाही हो, काय करायचं साहेबांना बघा, हे चुकीचा करता, हे लोक कुठून पण येऊन फाईन मारतात। हे असं हे लोक करतात। हे बघा, ही गाडी कोणाची भलत्याची उचलून आणली, गाडी नंबर प्लेट नाही, काय ना, अजून आम्हाला लोक हे करतात। सोशल मीडियात टीका सुरू झाल्यानंतर अखेर वरिष्ठ पोलिसांनी संबंधित गाडी पोलिसांचीच असल्याचं स्पष्टीकरण दिलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच पोलिसांच्या मोटरसायकलवर दंडही आकारला गेला। त्यामुळे लोकांना नियमांची पट्टी पढवण्याआधी पोलिसांनी स्वतःही त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। एरवी रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर एकही पोलीस नसतो आणि गल्लीबोळात दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांची फौज तैनात असते। हा अनुभव मुंबई पुणेकरांना नवीन नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।